करायचं काय या गुत्तेदाराला आणि या अधिकाऱ्यांना या गुत्तेदारावर आणि अधिकाऱ्यावर गुन्हा अरे होत कसं नाही अरे होत कसं नाही अरे महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो मोठ्या थाटामाटात कोकणामध्ये उभा केला गेला आणि ज्याला पंतप्रधान उद्घाटनासाठी आले, म्हणजे तो पुतळा शिवभक्तांच्या भावनेसाठी उभा केला होता का याच्या महाराष्ट्रातील जनतेसाठी केला होता का फक्त उद्घाटनासाठी केला होता, हा प्रश्न आता पडतो। पंतप्रधान आता येणार होते म्हणून घाई गडबडीत तो पुतळा निकृष्ट दर्जाचा पुतळा तिथे उभा केला आणि कधी नव्हे घडली ही घटना। 50-60 वर्षाचे पुतळे आतापर्यंत साबित सगळे प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागातही छोटा मोठा पुतळा, इथंही अशी कधी घटना घडली नाही। कोट्यावधी रुपये खर्च करून आणि थाटामोठात पंतप्रधानाच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, त्याचं अनावरण झालं। तो पुतळा परवा एक वादळात विस्नाभूत झाला, भुईसपाट झाला। ते आमच्या हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान या सरकारनं केला। त्याच्यासाठी सर्वप्रथम आम्ही सर्व कोकणचे नागरिक आणि शिवभक्त त्याचा निषेध करतो की अशा महापुरुषाचा पुतळ्याचा अवमान त्यांनी या माध्यमातून केला। त्यांच्यावर सगळ्यावर तो पुतळा उभारणारे, त्यावर निगराणी करणारे अधिकारी, त्यावर निगराणी करणारे मंत्री, सर्वांना त्याच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाया झाल्या पाहिजे। याला कोणी पाठीशी घालणाराचा घाई केली जाणार नाही। महाराष्ट्र कदापि हा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही। हीच भावना सर्वसामान्य जनतेची आहे आणि आमची सर्वांची आहे। राजकोट या ठिकाणी घडलेली लाजिरवाणी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं 8 महिन्यापूर्वी बनलेलं स्मारक अवघ्या 45 किलोमीटर ताशी वेगाच्या हवेनं पडलं, असं हे आपल्याला सरकार सांगतंय। यांना कुठेतरी लाज वाटली पाहिजे की ज्या महापुरुषांमुळे आज आपला महाराष्ट्र आहे त्या महापुरुषाच्या पुतळ्यामध्ये हे भ्रष्टाचार करतात। मी तर सांगताना सांगेल, आदरणीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन उडबाशा मारून त्या ठिकाणी नाक रगडून माफी मागितली पाहिजे। तसेच असंख्य अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झाली, त्यामुळं सर्वांच्या भावना दुखलेल्या आहे। यांचा कुठेतरी अनादर यांनी केलेला आहे। म्हणून या सर्वांनी सर्वप्रथमतः संबंध शिवप्रेमींची माफी मागावी आणि तिथं जाऊन त्यांनी नाक रगडून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी। जय जिजाऊ, जय शिवराय। जय शिवराय। आज भोकरदन येथे मालवण येथील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे। अखंड हिंदुस्थानाचे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गेल्या 8 महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब येऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि मला देशाचा पंतप्रधान या ठिकाणी येतो आणि या ठिकाणचं काम जर का इतके निकृष्ट दर्जाचं होत राहतं की ते 8 महिन्यातच पडतो। आमच्या राजानं गेल्या 350 वर्षापूर्वी जे किल्ले आजपर्यंत बांधलेले त्याच्या आज दगडाला सुद्धा धक्का लागलेला नाही, परंतु या भ्रष्टाचारी सरकारने आणि या अधिकाऱ्यांनी, या मंत्र्यांनी आणि या गुत्तेदारांनी या पुतळ्यात फार मोठा भ्रष्टाचार केला। माझं तर म्हणणं आहे या सरकारवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जो पुतळा बनवायला ज्या गुत्तेदाराला तुम्ही काम दिलं त्यांनी याच्या अगोदर कुठं काम केले होते का? त्याला काम करण्याचा अनुभव होता का? त्या अधिकाऱ्यांना त्याला पाठीशी घातलं, त्या अधिकाऱ्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही सर्व भोकरदन सकल मराठा समाजाची तालुक्यातील आमची अशी मागणी आहे की त्या गुत्तेदारावर 302चा गुन्हा दाखल करा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा आणि त्या संबंधित खात्याचे जे मंत्री असेल त्याच्यावर सुद्धा 302चा गुन्हा या मुख्यमंत्र्यांना केला पाहिजे। नाहीतर या पुढचं आंदोलन आम्ही तीव्र पद्धतीनं रोडवर रस्त्यावर उतरून करू। जय शिवराय। काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। सध्याचं सरकार हे प्रचंड भ्रष्टाचारी सरकार आहे। या सरकारनं आमचं आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला, घाई गडबडीमध्ये पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली। त्यामुळे महाराष्ट्रातला सर्व समाज, फक्त मराठा समाजच नाही, महाराजाचे सर्व मावळे या घटनेमुळं दुःखी झालेले, सर्वांना याचं वाईट वाटलेलं आहे आणि त्यामुळं या सरकारची बुद्धिमत्तेची, काम करणाऱ्या मंत्र्यांची क्यू येते की त्यांनी असं स्पष्टीकरण केलेलं आहे की वाऱ्याच्या वेगानं पुतळा पडला। माझं असं म्हणणं आहे की आता वाऱ्याचा वेग वाढायला लागलेला आहे। इतका वाऱ्याचा वेग वाढणार आहे की हे सरकार वाऱ्याच्या वेगानं उडून जाणार आहे आणि ज्या ठिकाणी समुद्रामध्ये महाराजाचं स्मारक करायचं ठरलेलं होतं त्या ठिकाणी हे सरकार बुडणार आहे। तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता आता शांत बसणार नाही, यांना बुडवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही। दुसरी गोष्ट, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे। महाराजांनी वतनदारी पद्धत पहिल्यांदा बंद केली होती, सध्या काम करणारे सगळे वतनदार आहे। महाराजांनी वतनदारांचे वाडे घोडे पाडले होते, यांनी वाडे बंगले तयार केलेले, यांनी अवैध संपत्ती जमा केलेली, यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। पुतळ्याला झालेल्या खर्चाच्या 10 पट खर्च यांच्या खाजगी इस्टेटमधून सरकारी तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे। जर यांना शासकीय पैशाची तळमळ कळकळ असेल तर खरं म्हणजे यांच्या बोंबीहून काही जात नाही, जनतेचा पैसा खर्च होतो आणि अशा प्रकारे महाराजाची विटंबना झाली। त्यामुळं या सरकारचा, गुत्तेदारांचा आणि त्या ठिकाणी मंजुरी देणाऱ्यांचा, उद्घाटन करणाऱ्यांचा जनतेच्या वतीनं निषेध करतो। जय भाऊ। भोकरदन येथे शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेच्या निषेधार्थ भोकरदन शहरवासी सर्व तीव्र भावना अशा व्यक्त करत आहे। या अशा भ्रष्टाचारी सरकाराला आणि या मंत्र्याला यायला 302चे गुन्हे दाखल करून यायला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि जोपर्यंत हे जेलमध्ये टाकणार नाही भविष्यात असे कधी कोणी असे कामं करणार नाही। पण आजच्या चाललेल्या परिस्थितीमध्ये जो भ्रष्टाचार करतो, जो जास्त समजला जातो आणि जो खरं काम करतो त्याला कुठं किंमत द्यायला जात नाही। 300 वर्षापूर्वीचे पुतळे अजून तिथल्या तिथे सारे उभे आहे आणि यायला 8 महिन्यात पुतळा बांधला जातो आणि नुसतं वाऱ्याच्या वेगानं जर कधी पुतळे खर्चत होत असेल तर भविष्यात आता इथून पुढे तापमान ग्लोबल वॉर्मिंग येणार आहे, तापमान वाढणार आहे, हवेची समजा तीव्रता वाढणार आहे, उष्णता वाढणार आहे। मग त्या काळात त्याचं काय होणार आहे? जर झाल्या 300 वर्षापूर्वी झालेलं काही होत नसेल आणि हे सरकार जर असं करत असेल याचा भोकरदनवासी याच्या वतीने जाहीर निषेध करतो। जय भवानी, जय शिवराय।